लोणावळा जवळील वलवण धरण परिसरात एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोरुंडे गावचा रहिवासी असलेला योगेश पालवे असे या मृत तरुणाचे नाव आहे. शिवदुर्ग रेस्क्यू टीमने गुरुवारी सकाळी अथक प्रयत्नानंतर या तरुणाचा मृतदेह शोधून बाहेर काढला. मिळालेल्या माहितीनुसार बुधवार 29 एप्रिल रोजी 2:30 वाजण्याच्या सुमारास वलवण धरण ठाकरवाडी येथील बाळूमामा मंदिराच्या खालच्या बाजूला योगेश पालवे हा तरुण बुडाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. या घटनेची माहिती मिळताच रात्री उशिरा या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. 30 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे स्वयंसेवक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्वप्रथम घटना नेमकी कुठे घडली याची माहिती घेऊन शोध कार्यासाठी आवश्यक साहित्याची तयारी केली. या मोहिमेत महेश मसने यांनी स्कुबा किट प्रदान करून पाण्यात उडी घेतली, तर योगेश दळवी यांनी बेले रोपच्या साहाय्याने त्यांना सुरक्षा कवच दिले. सुमारे अर्धा ते पाऊण तास चाललेल्या थरारक शोध मोहिमेनंतर टीमला यश आले आणि योगेश पालवे याचा मृतदेह शोधून काढण्यात आला. शिवदुर्ग टीमने मृतदेह पाण्याबाहेर काढून कायदेशीर कारवाईसाठी लोणावळा पोलिसांच्या तो ताब्यात दिला. या शोध मोहिमेत शिवदुर्ग रेस्क्यू टीमचे आनंद गावडे, राजेंद्र कडू, मयूर दळवी, दीपक भोरडे, मनोहर ढाकोळ, सागर दळवी, सागर कुंभार, सतीश सगर, नितीन सागळे, श्याम वाल्मिकी, राजेश भालेराव, प्रकाश रत्नाकर, योगेश दळवी, आदिती गायकवाड, स्वप्नील काटे, सुनील गायकवाड या सदस्यांनी सहभाग घेतला. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तसेच फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.